या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले आणि प्रत्येकाने केलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं चार चांद लावत असताना या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं सहकार्य मात्र लाभलंय आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये आले। सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि त्यांच्या विरोधामध्ये खारकोपर किंग्स असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। जासई ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय संतोषजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले। एसआर गरज साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आदरणीय रमाकांतजी गरज साहेबांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेला लाभते। दोनही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम। आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। सगळ्या स्तरामधून या स्पर्धेला मात्र शुभेच्छांचा वर्षा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर बॅचला होते सुरुवात, पहिला चेंडू घेऊन प्रतीक पाटील आणि पहिल्याच बॉलवर मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय। तर ऋषी नाईकच्या बॅटमधून मात्र चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा। प्लेयर ऑफ द सिरीज खरं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 20,000 रुपये, गतवर्षी आपण बाईक ठेवली होती परंतु यावर्षी तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक असेल। प्लेयर ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो असणार आहे आणि त्या खेळाडूला मात्र दिसेल। बरेचसे खेळाडू खरं तर आता मात्र लागलेत, कारण जेव्हा स्पर्धा पुढच्या टप्प्यामध्ये येत असे शेवटच्या टप्प्यामध्ये तेव्हा बऱ्याच जणांचं लक्ष मात्र वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा तेवढंच जात असतं आणि त्यासाठी सुद्धा एक लढाई असते। संघाला फायनलमध्ये न्यायचं आहे, संघाला एक ट्रॉफी द्यायची आहे, परंतु त्याचबरोबरीनं वैयक्तिक पारितोषिकांची सुद्धा कमाई करता आली पाहिजे, कारण इथून मात्र ही एक आठवण असते प्रत्येक खेळाडूसाठी। खारकोपर किंगच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी किशोरजी पाटील यांच्याकडून 3,000 रुपयांचं पारितोषिक, परंतु इथे चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय। तो सळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। पाहू शकता राऊंड स्टम्प्सनं प्रतीकचा हा बॉल आणि यावेळेस मात्र कपिलचा चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, अगदी क्षेत्ररक्षकाला चकवत बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 9 या आकड्यावर। आमच्या समवेत प्रणय म्हात्रे मोराबी, त्याचप्रमाणे रोहित म्हात्रे खारकोपर, फार मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळले या स्पर्धेची, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेत। प्रत्येकाचे आभार मानलेच पाहिजेत, प्रत्येकाने 100% दिलेत खरं तर या स्पर्धेमध्ये। अनेक समालोचकांनी मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानेन, कारण प्रत्येकानं पाहायला गेलं तर आपलं 100% पेक्षाही जास्त देण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेमध्ये केलाय। राऊंड स्टम्प्सनं प्रतीकचा हा बॉल चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, इथे मात्र बिलकुल चान्स नव्हता तो कपिलला। डॉट बॉल निर्धाव चेंडू, ही दोनही जोडी म्हणजे विस्फोटक फलंदाज आहेत आणि दोघंही टॅलेंटेड आहेत आणि चांगले लेदर सुद्धा खेळतात। कपिल कोळी नुकतीच आपण पाहिली तर मॅट्रिक्स ट्रॉफी ज्या खेळाडूनं गाजवली तर घरच्या स्पर्धेमध्ये तब्बल 16 वर्षानंतर त्यानं सांगितलं की पहिली बाईक मिळवताना अगदी मागच्या आठवड्यामध्ये अक्षरशः रडला होता हा क्रीडांगणावर खेळाडू। या आठवणी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका अडबा पॅट ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये परंतु रोखून ठेवलंय। 2 चौकार जरूर आले प्रतीकला, परंतु तदनंतर मात्र केलेली ही गोलंदाजी उल्लेखनीय होती। इथे आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त होत असताना प्रतीकनं मात्र मी तर म्हणेन तो थोडासा समाधानी असेल। फक्त 10 धावा आल्यात, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 9 दिल्या होत्या, तदनंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खारकोपर किंग्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून। तर सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे एका बाजूला मर्फी क्रियाडू आणि दुसऱ्या बाजूला सुधीर ठाकूर आणि रोशनजी म्हात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना, प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी आजच्या रात्रीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते। 6वी रात्र आहे, 5 रात्रीमध्ये खूप सुंदर अशी स्पर्धा, प्रत्येकाने या स्पर्धेचे गुणगान गायले। उलवा नोड प्रीमियर लीगसाठी दिघोडे गावचा स्टार खेळाडू अभिजित ठाकूर छोट्या यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात, त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा स्वीकार करतोय। म्हणजे स्पर्धा किती ठिकाणी पाहिली जाते खरं तर। प्रीमियर लीग म्हटली की पटकन लाईव्ह सगळेजण ऑफ करतात की ह्या गावाची असेल या विभागाची असेल, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। बऱ्याचदा ग्रामीण टीम्स असतात तेव्हा पाहिली जाते, परंतु ही स्पर्धा ही कानाकोपऱ्यात पोहोचले आणि म्हणूनच सगळ्यांना या स्पर्धेचं आकर्षण लागलंय।
प्रत्येक जण खरं तर या क्रीडांगणावर धावून आलाय आणि यासाठीच, कारण हे जबरदस्त आयोजन, हे नक्कीच सॅल्यूट आहे सगळ्यांनाच. अमर पाटील असतील ज्यांनी संपूर्ण नियोजन सांभाळलं, प्रत्येकाचं नाव नाही गेलं, परंतु अमर कडू असतील, सुधीर शेठ ठाकूर असतील, मनोजी नाईक असतील, प्रत्येकाचं सहकार्य मात्र लाभलंय या स्पर्धेसाठी. पाकपुटला जाऊन यावेळेस मात्र कट केलाय, चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल चाललाय कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, कपिल कोहलीच्या बॅटमधून येतोय ही सणसणीत चपराक चौकार. फार छोटं क्रीडांगण होतं शेलघरचं हे मैदान. म्हटलं की पूर्वी धुलीवंदनाच्या दिवशी, होळीच्या दिवशी खरं तर या ठिकाणी स्पर्धा व्हायची. अगोदर सुद्धा स्पर्धा झालेल्या आहेत, परंतु छोटं क्रीडांगण होतं. परंतु यंदाच्या वर्षी ही पहिली स्पर्धा या नवीन क्रीडांगणावर खेळवली जाते. हे संपूर्णपणे श्रेय मात्र महेश स्पोर्ट्स शेलघरला जाईल. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं यावेळेस मात्र बॉल ढकललाय. तो पॉईंटकडे सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. तर नक्कीच आपण कौतुक करूया आणि मनापासून आभार मानूया ते बाळू पांडुरंग भगत, दिलीपजी पांडुरंग भगत, सदाशिव पांडुरंग भगत या त्रिमूर्तींनी, या बंधूंनी खरं तर क्रीडांगणासाठी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना रंगलीच नाही. गेल्या 4 पर्वापेक्षा 5वं पर्व तर नक्कीच हिट नाही तर हे सुपरहिट होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. बॅकफुटला जाऊन पूल केला. इथे मात्र पहा चेंडू पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे होते, स्क्वेअर लेगला सिंगल मिळते. एकेरी धाबेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि या स्कोर जाऊन पोहोचेल तो 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर. ऋषी नाईक आहे, कमालीच्या धावा मात्र या स्पर्धेमध्ये त्याने ठोकल्यात. 2 खेळाडू असे आहेत ज्यांनी 100 पेक्षा जास्त धावा केल्यात, 150 पेक्षा. हो, अपरकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित तिथंच क्रीज सोडावी लागली असते. ऋषी नाईक बाल बचावला या ठिकाणी, सिंगल प्राप्त झाले. ही धोकादायक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आले सनसिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमकडून, परंतु रोखून ठेवलंय. दोनही सलामीवीर विस्फोटक आहेत, आक्रमक खेळासाठी मात्र जाणले जातात. परंतु सध्याची सिच्युएशन आपण पाहिली तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिले, प्रतीक पाटीलनं पहिल्या 3 बॉलमध्ये 9 दिला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर निखिल कोचच्या पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा तदनंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. दोनही टीम्स म्हटल्या तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ओ हुक केलाय बॉल, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या वरतून ऋषी नाईकच्या बॅटमधून येतोय भयधुंद करणारा फटका, षटकार. निखिलचा हा बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं यावेळेस मात्र कट केला होता ऋषी नाईकनं. ऋषी नाईक थोडासा पाहायला गेलं तर वेगळ्या मूडमध्ये सुद्धा दिसतोय, थोडासा संयमाची भूमिका सुद्धा पाहायला मिळते आणि त्याचबरोबरीनं चेंडू खराब आले तर त्याच्यावर मात्र आक्रमकपणा, ही जेव्हा मेळ बसतो ना, संयमपणा आणि आक्रमकपणा या दोघांचा मिलाप जेव्हा एखाद्या खेळाडूमध्ये येतो ना, त्याची परिपक्वता आपल्याला कळते, त्याची मॅच्युरिटी मात्र कळते आणि त्याच मॅच्युरिटीनं सेमीफायनल खेळत असताना ऋषी नाईक 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर विदाऊट लॉस 24 धावा बिनबाद अशी सुरुवात मात्र पाहायला मिळेल ती सनसिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमची. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं 24 धावा.
उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ जो खारकोपर किंग्स संघ आहे. कालच्या रात्रीमध्ये तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि सुधीर शेठ ठाकूर यांचं साहेबांचं सेलिब्रेशन सुद्धा आपण सगळ्यांनी स्क्रीनवर पाहिलं होतं. तब्बल 82 धावांचा विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये आहे आणि जो खारकोपर किंग्सच्या नावावर आहे. त्यामुळे तगडी बॅटिंग लाईनअप आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे आणि या तेच आहे सनसिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमकडे सुद्धा. 24 धावा अगदी योग्य रीतीने मित्रमंडळी सनसिटी ब्लास्टर मार्ग काढत असताना या मॅचमध्ये इथे मात्र फटका थोडासा मिस टाइम झालाय आणि बॉल सरळ लॉंग ऑफला. ऋषी नाईक बाद. मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. खारकोपर किंग्सच्या समर्थकांच्या टाळ्या शिट्ट्यांचा आवाज या क्रीडांगणामध्ये मात्र दणाणून सोडलाय. सगळ्यात मोठी विकेट कॅप्टन डिपार्ट सन सिटी ब्लास्टर कोंबडपूरची टीम ब्लास्ट पाहायला मिळालाय. ऋषी नाईक मैदानाच्या बाहेर. तर पारितोषिक आले या झेलसाठी निखिल खोतसाठी. निखिल खोतसाठी मोठे चाहते आहेत. संपूर्ण पाहायला गेलो उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात जास्त बक्षिसांची कमाई कुठल्या खेळाडूंनी केली असेल तर या खेळाडूंनी 1000 रुपयांचं कॅश प्राईज झालं त्याला. सन्मान्य अनिल शेठ खोत यांच्या वतीनं मात्र 1000 रुपये या झेलसाठी. कारण निखिल खोतनं झेल पण कोणाचा घेतलाय? कॅप्टनचा, प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन ऋषी नाईक मैदानाच्या बाहेर आलाय. धावा केल्यात या मॅचमध्ये त्यानं 6 बॉलमध्ये 13, 1 चौकार 1 षटकार संयमानं खेळत होता. परंतु अचानकपणे एक शॉट खेळण्यासाठी जरूर गेला परंतु तो मिसक्यूट झाला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम वहाळ सुदेश साळुंके दाखल झाला 3ऱ्या स्थानावर. गोलंदाज संदेश कोळी सज्ज. हलक्या हातानं मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर्सला ढकललंय, सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. याही खेळाडूनं मात्र छाप सोडली. संदेश कोळी. अनेक खेळाडूंनी प्रसिद्धी मात्र मिळवले या स्पर्धेमध्ये. संदेश कोळी हे नाव फारसं माहिती नव्हतं ॲज युजल जर आपण रियालिटी पाहिली. परंतु ज्या वेळेस मात्र 5 बॉल 5 षटकार मारण्याचा विक्रम मात्र या खेळाडूने केला तेव्हा संदेश कोळी कोण आहे हे मात्र सगळ्यांना कळलं आणि गोलंदाजीमधून सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स मात्र दिलाय. 5000 पॉईंट्समध्ये खरं तर हा खेळाडू घेतला होता तो सुधीर शेठ ठाकूर आणि रोशन म्हात्रे यांनी. यावेळेस मात्र पहा ऑफस्टोनच्या बाहेरचा हा बॉल शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा बाहेर होता आणि त्याच कारणासह व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पंचांचं सहकार्य सुद्धा उत्तम राहिलं. जावेद फरीद सर, सुनील पाटील सर, मुरबी शैलेश चव्हाण सर खूप चांगलं पंचांचं कार्य 6व्या रात्रीमध्ये सुद्धा पार पाडत असताना फ्लाईट डिलिव्हरी होती. यावेळेस मात्र लेगस्पिन पाहायला मिळतो. इथे मात्र कळलाच नाही हा कपिल कोळीला चेंडू आणि त्याच कारणासह इथे आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं प्रेशर आता मात्र ऋषी नाईकच्या विकेट नंतर. परंतु ही मॅच अशी नाहीये या मॅचमध्ये जिंकाल तर मात्र फायनल खेळायला मिळेल याच उद्देशानं मात्र खेळ होणं गरजेचं. चांगला बॉल ऑफस्टोनच्या बाहेर खोलवट टप्प्याचा बॉल. संदेश कोळी यावेळेस मात्र कमाल करतोय. ऋषी नाईक बाद झाल्यानंतर मात्र वेगळा कॉन्फिडन्स, वेगळा आत्मविश्वासानं, वेगळ्या ऊर्जेनं मात्र मैदानामध्ये खेळ साकारत असताना खारकोपर किंग्स संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग खारकोपर किंग्स मध्ये पावेलियनमध्ये सुद्धा बरीचशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि मोठा सपोर्ट त्या ठिकाणी खूप मोठा आहे. पाहूया कपिल कोळीचा सुद्धा कस लागेल. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. ओव्हर द स्टंप्सनं अप्पर कट केलाय, बॉलला पाठवलंय ते बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं बराच वाईड होता. थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल आणि कपिल कोळी नाही सोडणार अशी संधी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. निदान 60च्या आसपास पोहोचावंच लागेल कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 60-65च्या आसपास जर गेली तर चांगली मॅच मात्र क्रीडा रसिकांना अनुभवता येईल. ओव्हर द स्टंप्सनं समोर ड्राईव्ह केला, वेगवान स्ट्रोक आहे. प्रतीक सुद्धा तेवढाच वेगाने धावलाय, पायानं अडवलाय चेंडू. कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र पायानं अडवला. त्याला कळून चुकलं होतं की हातानं अडवण्याची वेळ नाहीये परंतु त्याच वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र वापरलं त्यानं आणि इथे मात्र नक्कीच आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्यात. या 2 धाबा मिळतील सन सिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमला आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे पोहोचले. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर ऋषी नाईकच्या मोबदल्यामध्ये 32 धावा.
तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 32 धावा. क्रिकेट विथ म्युझिक. चांगलं मनोरंजन गेल्या 5 रात्रीमध्ये आणि 6व्या रात्रीमध्ये सुद्धा डीजे सँडी, वासू, रोशन खूप चांगलं वर्क. पीटीसी लाईव्हचं संपूर्ण टीमचं आपण मनापासून आभार मानूया. प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स अगदी पॅव्हेलियनमध्ये जाऊन संघ मालकाचे एक्सप्रेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र केलंय. प्रत्येक खेळाडूचे हावभाव मात्र टिपले जातात. छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपण लाईव्ह पाहत असताना मॅटर करतात आणि केडी ब्रदर्स त्यांचं आपण मनापूर्वक आभार मानूया. खूप चांगलं वर्क, सगळ्यांचं फार मोठं सहकार्य, फार मोठी मेहनत मात्र या स्पर्धेमध्ये लाभले. जाऊया नेक्स्ट बॉलर हर्ष मसाय. पहिलाच बॉल यावेळेस पहा, प्रॉपर कनेक्शन झालंच नव्हतं. अगदी समोर बॉलरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू हवेमध्ये सुद्धा होता, थोडंसं धडकी भरली असेल सुदेश साळुंकेला सुद्धा. सिंगल अगोदरच मनामध्ये होतं कदाचित इथे सिंगल घ्यायची आणि कपिलला स्ट्राईकवर आणायचं. या गोष्टी आपण पाहिल्या, जे आपण परवा दिवशी सुपर ओव्हरमध्ये पाहिलं होतं. खरं तर संदेश गोंधळी ज्यावेळी सिंगल काढून प्रसाद घरतला स्ट्राईक देत होता, त्यामुळे कधी कधी प्री डिसाइडेड शॉट्स असतात मनामध्ये की मला सिंगल घ्यायची आहे कारण समोर मातब्बर फलंदाज आहे. परंतु आपण हे विसरतो की आपल्याकडे सुद्धा तीच क्षमता आहे. यावेळचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ओढलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता संदेश कोळीना, परंतु प्रयत्न ना अपयश. चेंडू चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता षटकार. कमालीचा फटका हर्ष मसायवर मात्र षटकार आलाय. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 39 39 या आकड्यावर. हे दोन फलंदाज जोपर्यंत असतील ना तोपर्यंत धावा येतील आणि ते करावं लागेल, कारण ऋषी नाईक विस्फोटक चेहरा मात्र बाद झालाय. त्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा सनसिटी ब्लास्टर कोंबडपूजे संघासाठी आल्यात. गोलंदाज तयार हर्ष मसाय लेफ्ट आर्म विकेट ना. यावेळेस मात्र फटका पहा ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. आणखीन एक बहारदार फटका हा येतोय गगनभेदी षटकार. सिंगल घेतली होती यावेळेस मात्र पहिल्या बॉलवर सुदेश साळुंकेनं आणि मोठा आत्मविश्वासानं मात्र आणलं होतं ते कपिल कोळीला. आणि त्यानं सुद्धा लगातार 2 षटकार ठोकत आपल्या फलंदाजीतलं सामर्थ्य, आपली गुणवत्ता मात्र मैदानावर पुन्हा एकदा दाखवून देत असताना या 2 षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे झाले ती 45 आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. हर्ष मसायला लवकर लेंथ बदलावी लागेल, चेंज करावं लागेल काहीतरी. चांगला यंगस्टर आहे खारकोपर संघाचा हर्ष मसाय. राऊंड स्टंप्सने येतोय. बॅक टू द बॉलर्स. हा फटका खेळलाय, चांगला चेंडू. राऊंड विकेटने येत असताना आपण पाहिलं तर इथे मात्र डिफेंड करण्यास भाग पाडलं ते कपिल कोळीला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. धावफलकावर 45 धावा. 60च्या आसपास जाणं फार गरज बनले मित्र म्हणजे सनसिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमसाठी मॅच चांगली व्हायची असेल तर. क्रॉस बॅटेड स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बिपिन पावशे आहेत, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 46-46 या आकड्यावर. सुदेश साळुंकेकडे सुद्धा टेस्ट टॅलेंट आहे. पहिली बाईक आम्हाला आठवते के ट्रॉफीमध्ये नाईट स्पर्धेमध्ये मात्र त्याने मिळवली होती. के ट्रॉफी जी शेवटची झाली होती कामोठ्याची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक मिळवलेला हा खेळाडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट हर्ष मसाय. यावेळेचा हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट, पायची सापडलाय.
सुदेश साळुंकेला परतावं लागेल आणि दुसरी सफलता मात्र अर्जित करत असताना खारकोपर किंग्ज सुदेश साळुंके अवघ्या 2 धावा काढून तंबूच्या दिशेनं. मुळीच नव्हतं रे. 46 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्यापैकी कंट्रोल केलाय खारकोपर किंग संघानं. जी फलंदाजीतली ताकद जी आहे ना या संघाची प्रचंड आहे आणि ती ताकद मात्र उल्हान रोड प्रीमियर लीगनं अनुभवले आणि त्याचमुळे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी जर या ओव्हरमध्ये स्कोअर झाला निदान 13-14 धावा 60च्या आसपास पोहोचावंच लागेल तरच इथून मात्र फायनलचा प्रवेश मिळू शकेल. कारण मागचा सामना आपण पाहिला अगोदरच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मात्र धीरजी ओळेकर साहेबांचा संघ शैलस्मृती तरघर हा संघ दाखल झालाय. शैलस्मृती तरघर संघानं मात्र अंतिम फेरी गाठले उल्हान रोड प्रीमियर लीगची. शैलेश बोकलेच्या स्मरणार्थ हा संघ खेळतो. एक चांगले खेळाडू होते, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी खरं तर हा संघ उतरवला गेला आणि खूप चांगला परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळालाय या संघाचा. अनिकेत कोळीच्या नेतृत्वाखाली ह्या संघानं मात्र फायनल गाठले उल्हान रोड प्रीमियर लीगची. परंतु इथे मात्र दुसरा कॅप्टन कोणता असेल, ऋषी नाईक की प्रतीक पाटील, आणि यासाठी मात्र हे युद्ध सुरू आहे. पंकज घरत येतोय. फुल टॉस बॉल समोर खेळलाय लॉंग ऑनला आणि इथे मात्र अगदी सीमा रेषेलगत झेल तर जरूर टिपला होता. परंतु पंचांनी सांगितलंय का हा वेस्ट राईट आहे, नो बॉल. रिव्ह्यू घेण्यात आलाय. इथे चॅलेंज दिले अंपायर्सना पंकजनं. पाहूया वेस्ट राईट आहे की नाही, परंतु चेक केलं जाईल. वेस्ट राईट असेल तर या 3 धावा आणि वेस्ट राईट नसेल तर इथे फलंदाज बाद होऊ शकतो. महत्वाचा निर्णय मात्र आता कोर्टामध्ये. सुनील पाटील सर फ्रॉम मोरबी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम मात्र मेहनत घेते. कंट्रोल रूममधून हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु अगदी महत्वाचा निर्णय असेल. सध्याच्या घडीला सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय ते कंट्रोल रूमकडे. धाकधूक वाढले ऋषी नाईकची सुद्धा, धाकधूक वाढले खारकोपर किंग संघाच्या समर्थकांची सुद्धा, कारण इट्स अ नो बॉल कॉल आणि तेच घडले. अगदी योग्य निर्णय जावेद परिसरांचा मात्र आणि तोच निर्णय मात्र कायम ठेवलाय तिसऱ्या पंचांनी. 3 धावा मात्र मिळतील सन सिटी ब्लास्टर कोंबडपूरच्या टीमला आणि या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 49. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी चालून आले ती कपिल कोळीसाठी. कपिल कोळी ऑन स्ट्राईक नाव. समोर पंकज घरत. दडपण आता वाढले कारण फ्री हिटचा बॉल आहे. 6 चेंडू अजून टाकायचे आहेत, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र कसा टाकायचा हा सुद्धा प्रश्न त्याच्या समोर असेल. पंकज घरत सज्ज होतोय लेफ्ट आउट विकेटना. समोर आडवा पॅटन ऑन साईडला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल तर टिपलाय, परंतु हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे फ्री हिटच्या बॉलची. परंतु कपिलनं आपलं स्ट्राईक मिळवलंय. नॉन स्ट्राईक लेनला मात्र परतावं लागणारे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. यावेळेस रुनीत मात्रेला मात्र मैदान सोडावं लागतंय. ही तिसरी सफलता खारकोपर किंग्ससाठी. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येतोय. आता मात्र सगळ्यांचं लक्ष या शेवटच्या षटकामध्ये कपिल कोळीकडे असेल. कपिल कोळी किती धावा जमवतो यावर मात्र सन सिटी ब्लास्टर कोंबडपूर संघाचं संपूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल. खारकोपर किंग संघ आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्या त्या 50 धावा. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका जास्त उंच गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्याला आता मात्र पाहण्याशिवाय पर्याय नाही. बॉल चाललाय तो सरळ सीमा रेषा पार. उत्तुंग असा फटका, षटकार. अब तक 56. कपिल कोळी काय इनिंग साकारले आतापर्यंत. 18 बॉल तो खेळला आणि तब्बल 39 धावा. ऋषी नाईकची कमी मात्र जाणून दिली नाही या फलंदाजानं आणि योग्य रीतीनं मित्रमंडळ सन सिटी ब्लास्टर कोंबडपूर संघाचा धावफलक मात्र वेगानं पुढे नेत असताना कमाल केले कपिल कोळीनं. महत्वाच्या धावा मात्र जोडत असताना
कारण ह्या धाबा काढाव्या लागणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये खारकोपर किंग्स जरूर बलवान आहे. संपूर्णपणे पाहायला गेलं तर फलंदाजी मात्र स्ट्रॉंग आहे या टीमची आणि ती स्ट्रॉंग बॅटिंग पाहायला मिळेल. अनेक फलंदाज प्रतीक पाटील स्वतः आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर रणजित असेल, पंकज गरज चांगली, निखिल चांगली बॅटिंग करतोय, संदेश कोळी असेल, बिपिन पावशी आहेत या टीममध्ये. बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटमधून खरं तर या स्पर्धेमध्ये धावा आल्यात आणि त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. इथे जाऊया पुन्हा एकदा पंकज गरजकडे. गोलंदाजीसाठी सज्ज, थोडंसं दडपण असेल कारण स्लॉगवरचं षटक म्हटलं की प्रत्येक चेंडू पाहायला गेलं तर फलंदाज नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतात आणि अशा वेळेला हे स्लॉगवरचं षटक टाकणं, डेप्थ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं तितकंही सोपं नसतं, परंतु ते करावं लागेल. पंकज गरज चावळ्याचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ऑफ द विकेटना क्रॉस वाईड. यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतोय. पहा वाईडिश लॉंग ऑफला निखिल वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धाबा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु फेकी जाईपर्यंत मात्र दुहेरी धाबा महत्वाच्या धाबा आहेत त्या अंतिम टप्प्यामधल्या. त्या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. ती 58 या आकड्यावर, 58. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 58 धावा झाल्यात. एखादा षटकार 65च्या आसपास मात्र निघू शकेल आणि जी चांगली धावसंख्या ठरू शकेल. हो, यावेळेस आडवा पॅट ऑन साइडला, बॉल गॅप मध्ये आहे. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल जाईल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. ही जी चौकाराला टीमची टोटल मात्र 60च्या पुढे निघाला हा धावफलक. 62 रन्स ऑन बोर्ड. 62 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मात्र केले. आतापर्यंत आपण पाहिलं 20 बॉलमध्ये 45. काय इनिंग मात्र साकारले ती कपिलला. पंकजचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आदेश पाटीलला टिपलाय झेल आणि 45 धावांची इनिंग याच ठिकाणी मात्र संपुष्टात आणले. कपिल कोळीनं मात्र लढला या मॅच मध्ये. सन सिटी ब्लास्टर कोमडबुजे टीमसाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान मात्र त्याने दिलं. इनिंग आवडली असेल 45 धाबांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कपिल कोळीसाठी. 45 धाबा काढून मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. सुपर नॉक. कमालीचा फटका पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याचमुळे मात्र हा फटका अर्धशतकांनी हुलकावणी जरूर दिली, परंतु संघाची पाहायला गेलं तर एका सिच्युएशनला संघ संकटामध्ये होता, परंतु तिथून मात्र सावरले या इनिंगनं. ओ लोबा फुल टॉस, बॉल समोर मारलाय. शेवट गोड होत असताना सन सिटी ब्लास्टर कोमडबुजे टीमसाठी मात्र हा षटकार चढवलाय. तो निकेत कोळीच्या बॅटमधून आलेल्या षटकारांना सन सिटी ब्लास्टर कोमडबुजे टीमची टोटल मात्र पोहोचले ती तब्बल 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन बोर्ड. 69 धावांचं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आले. सुधीर शेठ ठाकूर, रोशनजी बात्रे साहेबांच्या संघासमोर खारकोपर किंग्स संघ एक पाऊल दूर आहे फायनल मध्ये जाण्यासाठी, परंतु या मॅच मध्ये त्यांना लढावं लागेल. संघर्ष मात्र करावा लागणार आहे या मॅच मध्ये आणि तोच संघर्ष आता मात्र प्रेक्षक थेट सरपंच होण्याचा बहुमान त्यांच्यावर ठेवलाय आणि आज त्यांच्या उपस्थितीने आम्ही सारे जण भारावून गेलोत. आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. SR घरत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत उल्बा नोड प्रीमियर लीग मध्ये. हार्दिक असं स्वागत. त्यांच्या सुद्धा चांगल्या स्पर्धा जासेच्या मैदानावर नेहमीच आम्ही पाहत असतो. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. बघून काळीच फोन मला करते वाजतय आदरणीय
पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, स्क्वेअर कट करायचा होता, परंतु जागाच मिळालेली नाहीये. त्याच्यामुळे आपण पाहतोय फटक्यामध्ये तेवढा दम दिसलेला नाहीये. सिंगल इथे मिळते. वेग चांगला आहे, खांद्याचा चांगला वापर केला पहिल्याच बॉलवर गोलंदाज सुदेश साळुंखेने. पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल, धावसंख्या उभारावी लागेल. विशेष म्हणजे 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ज्यावेळेला तुम्हाला करायचा आहे, पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा खाली राहतोय बॉल, सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगले यष्टीरक्षण. ऋषी नाईक यष्टांना अगदी चिटकून, धाव इथे मिळताना दिसणार नाही. येतोय डॉट बॉल. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर, जागाच दिलेली नाहीये. कंजूस गोलंदाजी. पिच बॉल स्ट्रेट मारलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ मारलाय, बॉल सीमा पार. येतोय चौकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग, चांगला बॅटचा तडाखा इथे बसलाय. पहिल्या 2 बॉलवर मात्र धावा येत नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. समोर फटका मारला, मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये, त्याला भेदणारा चौकार. बस असेच फटके मारणं गरजेचे. दोन्ही बाजूने समान चुरस पाहायला मिळेल. आता सुदेश साळुंखे देखील प्रयत्न करेल की कुठेतरी शांत ठेवायचं फलंदाज बिपिनला. एक चौकार बिपिनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 5. लक्ष्य या मॅच मध्ये 69 धावांचं. दुसरा सेमीफायनलचा सामना UPLचा. पुढे टाकला, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बॉल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. चांगली फलंदाजी. मागील 2 बॉलवर या ग्रीन बॉलला एक एक्स्ट्रा कव्हरला आणि एक मिड ऑफ मधून एक चौकार, एक्स्ट्रा कव्हरला षटकार. चांगली फलंदाजी. धावा येत आहेत, या महत्वाच्या धावा आहेत. खारकोपर किंग्सला चांगला खेळ करावा लागेल. किंग्स राजासारखे खेळताना दिसत आहेत. दबाव गोलंदाजावर, त्याचमुळे सध्या लगेच गेला कॅप्टन. चर्चा करतोय गोलंदाजाबरोबर. लक्ष्य मोठं आहे 69, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष्य मोठं किंवा छोटं नसतं, साहस पाहिजे. पिच बॉल मिड ऑनला हवेत होता आणि रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर इन ऍक्शन. बॉल थोडासा पुढे पडला, ऋषीच्या बॉल हातामध्ये गॅदर केला आणि डायरेक्ट हिट स्टंपवर. आता सर्वांच्या नजरा मुख्य व्यासपीठावर, मेगा स्क्रीनवर एक्झॅक्ट घडलं काय हे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग, DRS. ऑन फील्ड अंपायरने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया टीव्ही अंपायर तिथे आय थिंक सुनील पाटील आहेत आणि आता तिसऱ्या पंचांची भूमिका ते पार पाडतात. निर्णय त्यांचा काय येईल. रनआउटचा निर्णय, डिसिजन पेंडिंग आहे. ऑन फील्ड अंपायर जावेद फरीद यांनी निर्णय पोहोचवला टीव्ही अंपायरकडे आणि हा निर्णय आता मेगा स्क्रीनवर आपल्या समोर येतोय. OUT आउट. रनआउट होईल फलंदाज, कारण क्रीज लाईन मध्ये ती बॅट नव्हती आणि त्याचमुळे PTCने दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवले आपल्या मेगा स्क्रीनवर. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. आउट होणारा फलंदाज ठरलाय रणजित पाटील. रणजित पाटील परतलाय. विकेट प्राप्त झाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. सांघिक विकेट, सांघिक यश, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता ऋषी नाईक. अगदी मिड ऑनच्या दरम्यान बॉल अडवला आणि परफेक्ट थ्रो त्याचा यष्ट्यांवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश कोळी. गव्हांचा खेळाडू संदेश कोळी. लक्ष्य या मॅच मध्ये 69. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला संघ खारकोपर किंग्स. सन सिटी ब्लास्टर कुंभडभुज याच्या विरुद्ध खेळत असताना
संदेश कोळी असा खेळाडू आहे ज्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेत. UPL मध्ये कहाणी त्याने लिहिली आहे स्वर्ण अक्षरात. तो आलाय मैदानात. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव इथे मिळेल शॉर्ट मिड विकेटला आणि मिडॉनला कोणीच नव्हतं. जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. स्वतः गोलंदाजाने बॉल अडवला. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावर लागल्यात. लक्ष्यापासून नक्की दूर आहे संघ, कारण 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तर जो रिक्वायर रन रेट आहे तो झपाट्याने वाढेल. 4 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आणि 4 ओव्हरमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 57 धावा. तुम्ही थरार पाहताय UPLचा म्हणजेच उल्वे नोड प्रीमियर लीगचा. UNPL उल्वे नोड प्रीमियर लीग. या नोडमध्ये येणारे सर्वच गाव खेळाडू एकत्रित येऊन इथे खेळताना दिसतात. UNPL मध्ये उल्वे नोड प्रीमियर लीग पर्व 5व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सेकंड सेमी फायनलची लढत तुमच्या समोर रंगत असताना सेकंड सेमी फायनल मध्ये लक्ष मोठं सेट केलंय खारकोपर किंग्सच्या अगेन्स्ट टीम सनसिटी ब्लास्टर कोंबड भुजेने. पहिले षटक संपले. सेकंड ओव्हर मध्ये दिनेश उल्वेकर 40+ लेजंड खेळाडू. अनुभव प्रचंड मोठा. ही एक वेगळी ओळख पाहायला मिळते UNPL ची उल्वे नोड प्रीमियर लीगची. 40+ चे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. त्यांचं ही कौशल्य ते पणाला लावतायत, कसब पणाला लावतायत. शॉर्ट बॉल जागा मिळाली परंतु सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये उंची चांगली आहे. दिनेश यांच्याकडे बरोबर खांद्याचा वापर केला. पहिल्याच बॉलवर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाईल. डॉट बॉल. हे षटक खूप महत्वाचं आहे. दिनेश उल्वेकर गोलंदाजी करत असताना कोंबड भुजाचे गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय. बिपिन पावशे 1 षटकार 1 चौकार मारलाय परंतु 3 डॉट बॉल देखील खेळलाय. दबाव बनतोय. डॉट बॉलचा दबाव बनेल कारण लक्ष मोठं आहे. 69 करायचे आहेत. सेकंड बॉल दिनेश उल्वेकरचा. पुढे टाकला बॉल. ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट मधून येतील. सिंगल इथे कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण सुदेश साळुंकेचं. 1च धाव मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 13. लक्ष्य 69. UNPL हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढते. 3च सामने आजच्या रात्रीमध्ये होते. पहिला सेमीफायनलचा सामना लवकर संपला. शैलेश स्मृती तरगर हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. दुसरा सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर रंगत असताना इथून एक संघ फायनल मध्ये जाईल शैलेश स्मृती तरगरच्या विरुद्ध खेळण्यासाठी. पारितोषिकांची भरमार या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज साठी 20,000 रुपये रोख पारितोषिक. बॅटची वरची कडा. बॉल हवेत आहे. मिडॉनला कोणीच नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी बॉल इथे पडतोय. नशिबाची साथ लाभली आहे. टो एंडला बॉल लागला बॅटच्या आणि धाव मिळताना दिसते 1. संदेश कोळी या स्पर्धेमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार त्याने मारलेत परंतु सध्या जर आपण पाहिलं तर त्याला या बॉलवर नशिबाची चांगली साथ मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बिपिन पावशे. वाळाचा आणि गव्हांचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. UNPL उल्वे नोड प्रीमियर लीग या नोटची नेहमी चर्चा राहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना मिड ऑफला थोडंसं बरोबर आतमध्ये आणलंय. पॉइंट लेग फिल्डर. शॉर्ट कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. फ्लाय स्लिप. शॉर्ट फाईन लेग. चांगला टप्पा. चांगली गोलंदाजी. अनुभव पणाला लावत असताना गोलंदाज दिनेश उल्वेकर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल टाकलेत आणि 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात दिनेश उल्वेकर यांनी. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दिनेश उल्वेकर. 5वा चेंडू या षटकातला. समोर फलंदाज बिपिन पावशे. शांत ठेवले बिपिनला. 5वा बॉल. जागा मिळाली. विट मिळाली आणि बॉलला पाठवलंय थेट कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. बॅकफुटला जात असताना पंच केला. धावा मिळतील 4. हा सरपंच या टीमचा धावा मिळवतोय. येतोय चौकार. जागा मिळाली आणि या बॉलवर लिहिलं होतं याने मला मार. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत. 18 धावा. ऑन दी राईज. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. बिपिन पावशे शेवटच्या 2 बॉलवर धमाकेदार खेळ करत असताना धावा येतात 6. येतोय षटकार.
शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर डाऊन दी ग्राउंड षटकार मारला. 18 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता. स्लॉट मध्ये टाकला, प्लॉटच्या बाहेर पाठवला. प्रत्येक बॉलची काहीतरी एक वेगळी कहाणी असते. या बॉलची कहाणी पुढे टाकल्यानंतर ऑन दी राईज बॉल सीमारेषा पलीकडे पाठवले. पा प्रेक्षक मोठ्या संख्येने आपला अमूल्य वेळ देतात या स्पर्धेसाठी. आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. हे दर्दी प्रेक्षक आनंद घेत आहेत या UNPL चा उल्वे नोट प्रीमियर लीग 2024 चा 5वं पर्व. शानदार दिमागदार असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. UNPL ची संपूर्ण कमिटी अहोरात्र मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी वेळेचं अतिशय चांगलं नियोजन. चांगलं असं आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. संघमालक सुधीर ठाकूर आणि रोशन मात्रे खारकोपर किंग सारखा खेळ करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मफी क्रियाडो हे संघमालक आहेत सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजेचे. आणि दुसऱ्या बाजूला खारकोपर किंग्स हा देखील संघ सहजासहजी सामना सोडणार नाही असं दिसतंय. जरी 69 करायचे, शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 24. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत 5 षटकासाठी. आणि त्याच्यामुळे काही शक्य आहे या मैदानावर या मॅच मध्ये. कारण प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक मिळतं, फलंदाजाला टाइम मिळतो, थोडासा वेळ घ्यायला लागतो. आशिषजी पाटील साहेब न्हावा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. यावं आपण आशिषजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. पुढे टाकलाय, खोदून काढल्या, ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल. निकेत डीप मध्ये होता, सिंगल बरोबर. टीमची धावसंख्या 25. स्ट्रायकिंग एंडला बिपिन पावशे याच्याकडे क्षमता आहे. बिपिन पावशेने एक पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय, हेतू, सकारात्मक हेतू. बॅट मधून धावा येत आहेत, बॅटच्या मधोमध फटके लागत आहेत, बॉल चांगलाच ट्रॅव्हल होतोय, धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या बाजूला प्रीतम घरत, पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, बेलपाडा गावचा खेळाडू. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. बॉल सीमा पार, येतोय षटकार. फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते बिपिन पावशेची. प्रत्येक बॉल मेरिटवर खेळतोय. पुलचा फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, चांगले फटके त्याने ऑन दी राईट समोर मारलेला फटका, मागच्या ओव्हरमध्ये कट केलेला चौकार, हे सर्व फटके त्याच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे मनोज नाईक यांच्याकडून. बिपिन पावशेसाठी हे पारितोषिक असेल. सलग 3 षटकार जर ठोकले तर हे पारितोषिक दिलं जाईल. परंतु त्याच्यानंतरचा बॉल डॉट बॉल टाकलाय, चांगलं कमबॅक. प्रीतम घरतचं. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 31. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये, मॅच चांगलाच रंगतोय. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा या सामन्यावर खेळलेल्या आहेत. बोल तयार. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं असेल वाचला, परंतु बॉलर देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय, तो देखील थोडंसं रीड करतोय फलंदाजाला. चांगलाच बीट केलं या बॉलवर. 4 बॉल संपलेत, 7 धावा या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची आतमधली कडा घेतली, डीप मध्ये, मिड विकेट आहे सज्ज. 1च धाव तिथे मिळेल. कपिल होता ज्याने 45 धावा केल्या. चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये कपिल कोळीची, तो क्षेत्ररक्षण करत असताना. आता धावा करायच्या 13 चेंडू आणि 37 धावा. 13 बॉल 37 रन. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. पॉसिबल आहे, शक्य आहे. 13 बॉल 37. कित्येक वेळेला अशा क्रीडांगणावर अशा धावा झालेल्या आहेत. परंतु मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे UNPL चा दबाव, सेमीफायनलचा दबाव दोन्ही संघावर समान असतो. सेमीफायनल हा सर्वात महत्वाचा सामना मानला जातो कोणत्याही लीग मॅचेसचा. त्याच्यामुळे दबाव कायम असेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर देखील. लास्ट बॉल या ओव्हरचा. जागा बनवली आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मारला. डीप मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून धावतोय स्वीपर कव्हरला.
एक धाव इथे मिळताना दिसेल. एकाच धावेवर समाधान. अमित शिवकरचं चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खारकोपर किंग्स या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11च्या सरासरीने 33. 12 चेंडूमध्ये धावा करायचे 36. 12 बॉल 36 धावा. वेलकम बॅक. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. उल्वे नोड प्रीमियर लीग पर्व 5वं सेकंड सेमीफायनलची लढत. दुसरा सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. उत्कंठा शिगेलाय. शेवटच्या लढतीमध्ये कोणते 2 संघ खेळतील. एक संघ तर निश्चित झालेला आहे. शैलेश स्मृती तरघर आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी दुसरं तिकीट कोणाला मिळेल. संघ एकमेकांच्या समोर खारकोपर किंग्स आणि त्यांच्या समोर सन सिटी ब्लास्टर कोंबडबुजे. चला स्पीडअप करा प्लीज, कारण फायनल पाहण्यासाठी खरं तर आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळं विनंती असेल ऋषी नाईक, आपण जास्त वेळ घेऊ नका, विलंब करू नका या मॅचला. काही क्षणातच महेंद्र शेठ गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन होते आणि बराच वेळ घेतलाय. ऋषी नाईक थोडं स्पीडअप करा प्लीज. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 12 बॉल 36 रन हे समीकरण. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने खेळला होता फलंदाज कपिल कोळी, अगदी त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल फलंदाज बिपिन पावशेला. कारण बिपिन पावशे हा एकमात्र सेट बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला संदेश कोळीने फक्त 3 बॉल फेस केले, 3 धावा त्याने केल्यात. संदेश आहे स्ट्रायकिंग एंडला. बिपिन खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर नंबर 4. अमित शिवकर मोरावे गावचा हा खेळाडू. अमित शिवकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. 12 चेंडू 36 रन हे समीकरण. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. एकाच धावेवर समाधान मानताना दिसेल. आता बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 35 धावा. जोपर्यंत मैदानामध्ये बिपिन पावशे आहे वहाळचा तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. बिपिनने चांगले फटके सजवलेत. 14 बॉल मध्ये 29 धावांची खेळी त्याने साकारले, परंतु स्ट्राईक रेट अजून उंचावणं गरजेचं आहे. एअर स्ट्राईक आता करावी लागेल. मोठे फटके मारावेच लागतील. सज्ज होईल गोलंदाज पुढचा बॉल घेऊन. फटका हवेत आहे. टायमिंग फसल्यासारखं वाटतंय. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. रिव्हर्स काफ झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला, गेटच्या समोर कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर कृपया करून तिथून काढायच्या आहेत. पाहुण्यांच्या गाड्या आतमध्ये येणार आहेत. तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण समोर जर गाडी पार्क असेल, गाडी येणारी असेल तर ठीक आहे, परंतु मध्ये जर आपले व्हेकल्स असतील तर कृपया करून तिथून हटवायचे आहेत प्लीज. कॅप्टन प्रतीक पाटील आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. खारकोपरचा प्रतीक पाटील खारकोपर किंग्स ला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, फायनलचं तिकीट मिळवून देईल का. परंतु आता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 35. 10 चेंडू 35 धावा. षटकाराच्या परिभाषेत जर पाहायचं गेलं तर 5 षटकार कमीत कमी मारावे लागतील 10 बॉलमध्ये, तर तुम्ही पोहोचू शकता या लक्ष्यापर्यंत. आणि शक्य आहे. सामना अजून संपलेला नाहीये. प्रतीककडे क्षमता आहे. प्रतीकच्या बरोबरीने फलंदाज मैदानामध्ये खेळतोय संदेश कोळी. त्याने तर 5 बॉलमध्ये 5 षटकार मारलेले आहेत. त्याच्यामुळे मॅच ऑन. पुढचा बॉल घेऊन. तिसरा बॉल अमित. आल्या बॅटची वरची कडा घेतली. अमित पासून थोडस दूर चाललाय बॉल. एक धाव मिळताना दिसेल. एलिव्हेशन अंतर तितकंसं मिळालेलं नाहीये. बॅटच्या अगदी खाली लागतोय.
एकच धाव मिळते. फलंदाज प्रतीकचं खातं उघडलं जाईल. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 34 धावा असे समीकरण भरपूर वेळेला क्रिकेटमध्ये रंजकता घेऊन येतात. असे सामने रंगतात. प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. आणखीन एक चांगला टप्पा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउट होण्याची दाट शक्यता आहे फलंदाज. परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायर कडे आता निर्णय प्रलंबित. टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग असेल. कारण हा फटका खेळत असताना बॅकफुटला अगदी खाली बसून फटका खेळला, त्याच्यामुळे वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल फेकण्यासाठी. आता पाहूया त्याची निश्चिती होईल. टीव्ही अंपायर आहेत सुनील पाटील, त्यांचा निर्णय येईल. OUT आउट, रन आउट फलंदाज. जसं की मी चर्चा करत होतो, वेळ मिळाला क्षेत्ररक्षकाला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, थोडासा मागे राहिला फलंदाज आणि आउट होतोय संदेश कोळी. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 34 धावा. थोडस फास्ट खेळा ही विनंती आहे ऋषी नाईक, कारण थोड्याच वेळात पाहुणे येत आहेत. आपले दोन्हीही पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं आगमन होईल. फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. यानंतर शेवटचा सामना, फायनल मॅच. शैलेश स्मृती 11 तरघरच्या विरुद्ध या मॅच मधला विजेता अंतिम मॅच मध्ये खेळताना दिसेल. या मॅच मध्ये समीकरण 8 बॉल 34 धावा. फलंदाज निखिल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढे टाकलाय, पुन्हा एकदा बॅटच्या वर लागलाय आणि इथे एक सोपा झेल सोडलाय, पण तो अंपायरचा सिग्नल नो बॉल. नो बॉल कॉल केलाय आणि त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. 8 बॉल 33 चं समीकरण या मॅच मध्ये. फ्री हिट बॉल. या 2 बॉलवर 2 मोठे फटके मारावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता पुढे टाकलाय, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथेही फक्त एकच धाव. रोहितने हा बॉल अडवलाय. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. हा महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल 32, 69चं लक्ष मोठं होतं. त्याचा पाठलाग करत असताना खारकोपर किंग्स. सुरुवात चांगली मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 आल्या, परंतु त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये धावा 12 आल्या, परंतु त्या शेवटच्या 2 बॉलवर 10 आल्या. सुरुवातीला काही बॉल मिस केले फलंदाजांनी आणि प्रेशर बिल्ट होत गेलं सन सिटी ब्लास्टर कडून या टीमवर. शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, स्ट्रेट चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. येतोय चौकार. कठीण होत चाललंय लक्ष फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 28 धावा. शेवटच्या बॉलवर चौकार आला. 6 बॉलमध्ये 28चं समीकरण राहिलंय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. सनसिटी ब्लास्टर कोंबट भुजे विरुद्ध खारकोपर किंग्स अशी ही सेमी फायनलची दुसरी लढत. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. शैलेश स्मृती 11 तरघरच्या विरुद्ध त्यांचा अंतिम सामना रंगेल. परंतु 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या सेकंड सेमी फायनलचा आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 28 धावा करायचे आहेत. काही क्षणातच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरस साहेबांचं शुभ आगमन या क्रीडांगणावर होणार आहे. काही क्षणातच त्यांची उपस्थिती मात्र लाभेल आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो, एक मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांनी दिले. तब्बल 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले असे कामगार नेते शेलगर गावचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र शेठ घरस साहेबांचं या ठिकाणी कोणत्याही क्षणाला आगमन होते. त्यांचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत करणार आहोत.
6 बॉल आणि 28 धावा. कॅप्टन टू कॅप्टन. पहिला बॉल फुल टॉस. बॉलला खेळलाय गॅप मध्ये. फिल्डर आहे, प्रयत्न करतोय परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मॅच ऑन, गेम ऑन. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा करायचे 24. 4 षटकार मारावे लागतील या 5 बॉल मध्ये. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. टीमचा कॅप्टन समोर ऋषी नाईक, विरोधी टीमचा कॅप्टन. कॅप्टन टू कॅप्टन ही जुगलबंदी. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. यावेळेला उडवलाय बॉल सीमा रेषेच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. येतो उत्तुंग षटकार. So beautiful, so elegant, just looking like a wow. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. 10 धावा तर आलेल्या आहेत. चांगला खेळ इथे रंगताना. चांगली फलंदाजी. आता बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 4. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेटकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सन्माननीय कामगार नेते आदरणीय महेंद्र शेटकर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं आम्ही व्यासपीठावर शब्द सुमनानं हार्दिक असं स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य असं मार्गदर्शन आणि पाहायला गेलं तर ही आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. महेंद्र शेटकर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या ठिकाणी. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रतीक परतलाय असं पंचांचं मत येते, कारण दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस करू शकलेले नाहीये दुसऱ्या धावांच्या प्रयत्नेमध्ये. 4 बॉल मध्ये 18 करायच्या होत्या, तर 3 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे. चला शैलेश स्मृती तरगर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण स्टेजवर या. रनआउट साठी टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट साठी डिसिजन पेंडिंग. 2 खेळाडू एकमेकांना क्रॉस झाले का, झाले असतील तर कोणता खेळाडू आउट आहे, नसतील झाले तर कोणता खेळाडू आउट आहे, बॉल हातात होता का, हातातून सुटलाय काय, सर्व गोष्टी अंपायरला पाहिजेत. परंतु शेवटी प्रतीकला इथे बाद घोषित करण्यात आलेलं आहे, जे ऑन फील्ड अंपायरने केलं होतं. 3 बॉल मध्ये 17 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 3 बॉल मध्ये 17 धावा कराव्याच लागतील. कॅप्टन प्रतीक परतलाय. निखिल खोत बामणडोंगरीचा खेळाडू. निखिलकडे क्षमता आहे, धावा कराव्या लागतील. 3 बॉल मध्ये 17 करायच्या. दुसऱ्या बाजूला ऋषीकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व त्याने दणानून सोडलंय. अनुभव मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहूया गोलंदाजी कशी तो करेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 17. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅचचा. कमी गतीने आतमध्ये आणलाय, पॉइंटला दिशा दिली आहे. फक्त एकच धाव मिळताना दिसेल. फिंगर चांगलेच रोल केले ऋषीने या बॉलवर. कटरचा चांगला वापर करत असताना पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. सिंगल इथे मिळताना दिसते. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलच्या खेळामध्ये धावा करायच्या 16. 2 चेंडू आणि 16 धावा. ही सामना थोडासा एकतर्फाच रंगलाय, कारण 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. तो लक्ष मोठं सेट केलं होतं. वेगाने टाकलाय यावेळेला बॉल हवेत आहे. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. जजमेंट चांगलं आहे. आणखीन एक विकेट ऋषीच्या खात्यामध्ये. आउट होणारा फलंदाज ठरतोय प्रतीश पाटील उल्वे. आणि आतापर्यंत या उल्वे नोट प्रीमियर लीग चा इतिहास राहिला या टीमच्या नावावर. सन सिटी ब्लास्टर एकही सामना पराभूत झालेला नाहीये. हा संघ अनबीटन राहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 मध्ये सन सिटी ब्लास्टर. मर्फी क्रियाडो यांचा हा संघ आणि चांगला खेळत आलेला आहे. कॅप्टन ऋषी नाईक,
त्याच्या नेतृत्वाखाली इतर सर्वच खेळाडू दर्जेदार खेळ करत असताना शेवटचा बॉल, औपचारिकता शिल्लक, शेवटच्या बॉलवर धावा करायचे 16, एक बॉल 16 रन. विकेटसाठी प्रयत्न आहे, कारण कुठल्याही प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महत्वाची गोष्ट असते सर्वोत्तम खेळाडू कोणता ठरेल त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात खेळाडू, आणि त्याच्यामुळे इथे विकेटसाठी प्रयत्न सुरू आहे. 3 स्लिप तैनात ठेवल्यात, एक फॉरवर्ड शॉट लेग. शेवटचा बॉल, चांगला टर्न, अंपायरकडे अपील. स्ट्रॉंग अपील इथे पंचांकडे, परंतु स्पष्ट नकार. अजूनही विचारलं जाते अंपायरला, आणि शेवटी नॉट आउट संपलाय आणि दुसरा संघ ठरलाय सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे या स्पर्धेत. चला, शैलस्मृती तरघर आणि सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्क्वॉड घेऊन समोर या. दोन्ही टीमचे स्क्वॉड. अभिनंदन सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे. हार्ड लक सुधीर ठाकूर, रोशनजी मात्रे, प्रतीक पाटील, कारकोपर किंग्स. चांगला लढला, परंतु अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारे 2 संघ मात्र आता निश्चित झालेत. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या दोन्ही टीमचे कॅप्टन आपापला स्क्वॉड आपण समोर घेऊन यायचा आहे. फायनलची मॅच कारण या अगोदर शेलगरच्या मैदानावर 12:15 वाजता स्पर्धा समाप्त झालेली आहे. ग्रामीण स्पर्धा 12:30 वाजता बक्षीस समारंभ उरकून सगळे घरी गेले होते, आणि इकडे आता विक्रम करायचा आहे. उलवा नोड मधील स्पर्धा शेलघरच्या गावामध्ये जेव्हा असते तेव्हा कितीला संपते हा एक विक्रम मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं प्रस्थापित केला जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर ही फायनल उरकायची. दोन्ही टीम्स, ऋषी नाईक आपला स्क्वॉड समोर घेऊन या. चॅम्पियन ट्रॉफी ठेवली जाईल, सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी ज्या स्पर्धेचं आकर्षण आहे. आणि या ट्रॉफीसाठी आता मात्र 2 संघ एकमेकांसमोर. एका बाजूला धीरजी ओळेकर साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला मर्फी क्रियाडो त्यांनी पुरस्कृत केलेला संघ सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे. बऱ्याचशा आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी गाड्या मध्ये पार्क केल्यात. ऍटलिस्ट ज्या गेट पर्यंत यायला एखाद्या गाडीला वाट हवी आहे. ज्यांनी ज्यांनी गाड्या मध्ये पार्क केल्यात प्लीज कृपया करून आपण गाडीकडे धाव घ्या. पंक्चर केल्या जातील अन्यथा, कारण आयोजक त्या ठिकाणी पोहोचतात. बरेच आयोजक आहेत या ठिकाणी. विनंती असेल आपण मध्ये पार्क करू नका, अडथळा होतोय. पाहुण्यांच्या गाड्या येतात, त्यांना सुद्धा तिथून चालत यावं लागतं. तर आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे, उल्वे नोडमध्ये इतरत्र बरीचशी जागा आहे, तिकडे तुम्ही पार्क करू शकता. चला, दोन्ही टीमचे स्क्वॉड आपण समोर या. सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे आणि पहा पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी ओळख परेड केली जाईल. फायनलिस्ट संघ आहेत. मनपूर्वक अभिनंदन दोन्ही संघांचं. एका बाजूला व्हाईट जर्सी, सफेद जर्सी परिधान केलेला ऋषी नाईकच्या नेतृत्वाखाली खेळणारा सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे, ज्या संघानं खारकोपर किंग्स संघाला पराभूत केलंय. आणि दुसऱ्या बाजूला पिंक जर्सी परिधान केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तो धीरजी ओळेकर साहेबांचा संघ. अनिकेत कोळीच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय शैलस्मृती तरघर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फायनलिस्ट संघ आहेत समोर. आदरणीय कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेटगरज साहेबांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामन्यापूर्वीच्या सोहळ्याची क्षणचित्र आपण पाहूया. तर दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पहा, अगदी विद्युत
संपूर्ण आमचे अतिथीगण आणि त्याचबरोबरीनं दोनही टीम्स दोनही बाजूला रोषणाई आपल्याला पाहायला मिळते आणि हा सन्मान हा मान मात्र त्यांना दिला जातो. हे फायनलिस्ट संघ आहेत. उल्वा नोड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये गेलेले हे सगळे खेळाडू अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. पहा महेंद्र शेठ गरज साहेब, यसार गरज साहेब सुद्धा त्यांच्या समवेत, इतर सन्पुत्र मांडळ सचिन शेठ गरज साहेब त्या ठिकाणी आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. हा सोहळा आपण पाहतोय महाअंतिम सोहळा. तर महाअंतिम सोहळा ग्रँड फिनाले मेगा फायनल मात्र सुरू होणार आहे. दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ओळख परेड केली जाईल सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं. दोनही संघांना खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्फत शुभेच्छा देण्यात येतील. संपूर्ण मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही फायनलिस्ट टीम त्या ठिकाणी एका बाजूला कॅप्टन ऋषी नाईक आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन अनिकेत कोळी या दोन टीमच्या कॅप्टनमध्ये रंगणारं हे युद्ध उल्वा नोड प्रीमियर लीग 5व्या पर्वाची 6वी रात्र आणि यशस्वीतेनं या स्पर्धेची आपल्याला सांगता होताना हा प्रवास मात्र यशस्वी राहिला या स्पर्धेचा आणि ही स्पर्धा हिट नाही तर सुपर हिट या ठिकाणी होत असताना तर शैलस्मृती तरगर संघानं